मित्रांनो बघा, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना ना मुलगी पटवण्याचा असा एक म्हणजे पॉवरफुल तरीका आज मी तुम्हाला सांगणार आहे। जो तरीका ना तुम्हाला जर समजला ना तर मित्रांनो तुम्ही ना म्हणजे तुम्हाला जी मुलगी आवडते, ज्या मुलगीच्या पाठी ना तुम्ही खूप दिवस लागला आहात, तर मित्रांनो त्या पोरगीला ना तुम्ही मित्रांनो फटकन त्या पोरगीला पटवू शकाल। कारण मित्रांनो म्हणजे आज ना म्हणजे असा तरीका आज मी तुम्हाला सांगणार आहे, जो तरीका ना जास्त पोरांना माहित पण नसतो आणि म्हणजे जो तरीका ना जास्त पोरं ना यूज पण करत नाही। बट मित्रांनो तो तरीका ना एवढा पॉवरफुल आहे ना की जर एखाद्या पोरग्याने ना जर व्यवस्थितपणे जर त्या तरीकेचा यूज ना जर म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये केला ना तर त्याच तरीकेचा वापर करून तो पोरगा ना आपल्या आवडत्या पोरीला फटकन पटवू शकतो। कारण मित्रांनो असं मी ना माझ्या आयुष्यामध्ये स्वतःहून केलंय मित्रांनो। त्यामुळे मित्रांनो एवढ्या कॉन्फिडन्सने तुम्हाला मित्रांनो मी सांगतोय। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ ना हा तुम्ही पूर्ण बघा, कारण जर अर्धवट व्हिडिओ बघतलात ना तर तुम्हाला काहीच घंटा पण समजणार नाही। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ ना हा तुम्ही पूर्ण बघा। तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, तो तरीका सांगायच्या अगोदर ना तुम्हाला मित्रांनो मी काही गोष्टी आता मी तुम्हाला सांगतो। कारण मित्रांनो तुम्हाला म्हणजे ह्या गोष्टी समजल्या ना तर तुम्हाला मित्रांनो तो तरीका पण समजायला सोपं पडेल। तर मित्रांनो ऐका की मित्रांनो ज्या मुली असतात ना तर मित्रांनो मुलींना ना जास्त करून आपलं स्वतःचं डोकं म्हणजे हे नसतं। कारण मित्रांनो पुरी ना अशा लोकांच्या प्रभावामध्ये जास्त असतात, म्हणजे पुरी ना अशा लोकांचं जास्त ऐकतात जी लोक ना त्यांच्यासोबत ना जास्तीत जास्त वेळ असतात। म्हणजे मित्रांनो फॉर एक्झाम्पल एखादी पोरगी ना आपल्या मैत्रिणीच्या प्रभावामध्ये जास्त असते, म्हणजे एखादी पोरगी ना आपल्या मैत्रिणीचं जास्त ऐकते। म्हणजे मित्रांनो जर एखाद्या पोरगीला जर तिच्या मैत्रिणीने म्हणजे जर असं सांगितलं की म्हणजे असा असा जो पोरगा आहे ना तो पोरगा ना एकदम छपरी आहे, एकदम बेकार आहे, तर मित्रांनो असं आपल्या मैत्रिणीने सांगितल्यामुळे ना ती पोरगी ना त्या पोरग्याकडे ना ढुंकून पण बघत नाही। कारण मित्रांनो म्हणजे एखादी पोरगी ना आपल्या मैत्रिणीच्या प्रभावामध्ये जास्त असते। तर मित्रांनो तुम्ही म्हणजे आता ना एक्झॅक्टली मित्रांनो काय करा की मित्रांनो तुम्हाला ना जी पोरगी आवडते आणि ज्या पोरगीला तुम्ही पटवायचा प्रयत्न करताय, तर म्हणजे तिला पटवण्याच्या अगोदर ना तिच्या मैत्रिणीच्या नजरेमध्ये तुम्ही चांगलं बना। होय मित्रांनो काय बोललो मी, तिच्या मैत्रिणीच्या नजरेमध्ये तुम्ही चांगलं बना। कारण मित्रांनो म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणजे जर तुम्ही ना म्हणजे तिच्या मैत्रिणीची ना म्हणजे जर एखादी तुम्ही ना मदत केलात किंवा तिच्या मैत्रिणीच्या समोर ना म्हणजे जर एखादं चांगलं काम केलात, म्हणजे मित्रांनो एक्सेट्रा एक्सेट्रा, म्हणजे जर तिच्या मैत्रिणीला जर असं वाटलं ना की तुम्ही ना खूप चांगले आहात, तर मित्रांनो असं केल्यानंतर काय होईल की मित्रांनो तिची मैत्रीण ना म्हणजे जेव्हा त्या दोघी गप्पा मारत असतील ना तर मित्रांनो ती म्हणजे तिची मैत्रीण ना त्या पोरगीला म्हणजे असं जाणून बुजून सांगेल की म्हणजे असा असा जो पोरगा आहे ना तो पोरगा खूप चांगला आहे यार, म्हणजे मी अशा अशा प्रॉब्लेममध्ये फसले होते ना तर त्या पोरग्याने ना त्या प्रॉब्लेममध्ये ना म्हणजे मला खूप जास्त मदत केली। म्हणजे मित्रांनो तुमच्याविषयी ना चांगल्या चांगल्या गोष्टी म्हणजे आपल्या मैत्रिणीला म्हणजे त्या पोरगीला ती सांगेल आणि मित्रांनो म्हणजे त्या पोरगीला पण असं वाटेल की मित्रांनो म्हणजे जर एखादी म्हणजे माझी मैत्रीण म्हणजे जर एखाद्या पोरग्याला चांगलं बोलते ना तर तो पोरगा चांगला असणारच। आणि मित्रांनो असं म्हणजे तिच्या डोक्यामध्ये गेल्यानंतर ना ती पोरगी ना तुमच्याकडे पण लक्ष द्यायला ती मित्रांनो चालू होईल मित्रांनो। आणि मित्रांनो त्याच्यानंतर ना तुम्ही त्या पोरगीसोबत जाऊन बोला आणि मित्रांनो तुम्ही ना त्या पोरगीसोबत ना फ्रेंडशिप करण्याचा प्रयत्न करा। कारण मित्रांनो आता तिच्या म्हणजे डोक्यामध्ये ना आपल्या मैत्रिणीने म्हणजे तुमच्याविषयी चांगल्या चांगल्या गोष्टी म्हणजे तिच्या डोक्यामध्ये आधीपासूनच मित्रांनो भरल्या आहेत। तर मित्रांनो ती पोरगी ना
तुम्हाला भाव पण देईल. कारण मित्रांनो त्या पोरगीला असं वाटेल की म्हणजे हा पोरगा ना खरोखरच चांगला आहे आणि मित्रांनो त्या पोरगीला पटवणं तुम्हाला खूप जास्त सोपं पडेल. तर मित्रांनो हा तरीका ना तुम्ही कधी ना कधीतरी आपल्या आयुष्यामध्ये यूज करून बघा आणि तुम्हाला ह्याचा फायदा होतो की नाही ते मला कमेंट करून तुम्ही अवश्य कळवा. तर मित्रांनो आय होप जे मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला सर्व काही समजलं असेल. तर मित्रांनो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.